आजचा विषय सांगते तुम्हाला आणि थोडं बऱ्यापैकी मैत्रिणी जमल्या का मग आपण जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे तेच आपण घेणार कटिंगसाठी। ओके, हे बघा, हे डिझायनर ब्लाऊज आहे। याच्या गळा रुंदीला किती आहे आणि डीप किती आहे बघू शकता। तर अशा पद्धतीचे जेव्हा गळे येतात ना, ब्लाऊज पीस येतात तुमच्याकडे, तर मग नेमकं यावेळेस शोल्डर कितीचं घ्यायचं, मुंडा खोली किती घ्यायची, गळा रुंदीला किती घ्यायचा, डीपमध्ये किती घ्यायचा, कस्टमरचा केवढा असतो आणि हा दिलेला मात्र किती उंचीचा असतो आणि हे सर्व आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं असतं। आणि ह्या ज्या डिझाईन असतात ना, हे आपल्या कस्टमरच्या मापानुसार आपल्याला ॲडजस्ट करायचे असतात। मग हे सर्व तुम्ही कशा पद्धतीने करणार, तर ह्यासाठीच आपल्या आजचं हे जे लाईव्ह आहे ते खूपच एकदम छान असं होणार आहे। तर व्हिडिओ न बनवता मी डायरेक्टली तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवते। थोडा मी लाईव्ह चालू करण्याच्या आधी व्हिडिओ शूट केलेला आहे की नेमकी मी याची कटिंग कशा पद्धतीने करते किंवा कटिंग कशा पद्धतीने तुम्हाला करून घ्यायची आहे हे मी तुम्हाला इथं सविस्तर समजावून सांगते। आणि तर हे बघा, हा जो डिझायनर गळा आहे ना, याची रुंदी जी आहे ती 7 आहे आणि डीपमध्ये गळा 11 इंचाचा आहे। तर बॅक फ्रंट मी तुम्हाला मोजून चेक करून दाखवते, वर्क किती इंचात आलेला आहे, तसंच गळ्याची रुंदी आणि उंची किती आहे आलेली। तर बघा, फ्रंटची देखील गळ्याची रुंदी 7 आहे। आता हे जी ब्लाऊज पीस आहे त्यांची पार्ट मी मोकळे करते आणि अस्तरवर कटिंग दाखवते। तर हे बघा, आता आपण अस्तर घेतलेला आहे। अस्तरवर असे डिझायनर ब्लाऊज यावेळेस येतात ना, तेव्हा अस्तरवर कटिंग आपल्याला सर्वप्रथम करायची असते। तयार उंची 14.5 हवी, तर मी 15.5 वर मार्किंग केलेले आहे। इथं शोल्डर, आता मी तुम्हाला जस्ट डिझायनर गळा मोजून दाखवला, त्याची रुंदी 7 इंच येते, म्हणजे डबलमध्ये 3.5 इंच रुंदी येणार आहे। 3.5 प्लस आपण 3 केले तर 6.5चे शोल्डर मला इथं घ्यायचं होतं, पण मी 6चं शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा देखील 6चा घेतला। घडी 10.5ची घेतलेली आहे। 34 मापासाठी आपण हे ब्लाऊज बनवून घेतोय। आता इथं शोल्डरमध्ये मी चेंजेस केले आणि जे शोल्डर आहे ना वरचं, ते मी फक्त 6चं घेतलेलं आहे। बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर जसं आहे तसं बॅक पार्ट आपण फ्रंट पार्टसाठी मार्किंग केलेलं आहे। आता यावर आपण टक्स पॉईंटसाठी 9.5 वर पॉईंट लावला, आडवा टक्स 4 वर घेतलेला आहे। सरळ लाईन खाली मार्किंग करायची आहे। ह्या बाजूला अर्धा इंच क्रॉस करायचं, इथं 1.5 इंच घेतलेला आहे, कारण 34ची छाती आहे आणि 30चं कंबर आहे, मग असं कमी फरक आहे छाती आणि कमरेत, म्हणून मी इथं टक्स 1.5चा घेतलेला आहे। इथं मुंड्यामध्ये 6 वर मार्किंग केलेलं आहे आणि क्रॉस करत हा प्रिन्सेस कटचा आकार मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। ठीक आहे, अशी जेव्हा फरक असतो ना आपल्या छाती आणि कमरेत, तर आपल्याला स्वतः हे बदल करून घ्यायचे असतात। आता इथं बघा, आपण बॅक उंचीहून फ्रंटसाठी अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिथून आपण अर्धा इंच असं इकडे ह्या बाजूला क्रॉस केलेला आहे। इथं कमरेच्या चौथा प्लस 2 इंच प्लस 2 इंच मार्जिनच्या आणि प्लस 1 इंच जॉईंटच्या, कारण आपण डायरेक्टली कापडवर कटिंग इथं करून घेतोय। ठीक आहे, तर वर आपण अर्धा म्हणजे 1 इंच घेतलेला आहे बघा, खालून बरोबर असं 1 इंच आपण घेतलेला आहे आणि तिथं आपण आता असं क्रॉस करणार आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, आपण फ्रंट बॅक प्रमाणे मार्किंग केलं, तर फ्रंटमध्ये आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय, म्हणून कापड जॉईंटमध्ये जाईल, तर 1 इंच आपल्याला वरच्या दिशेने देखील वाढवायचा असतो। असं करत आता आपण इथं कटिंग करून घेणार आहे आणि पुढचा जो काही आता व्हिडिओ तुम्ही बघणार, तर तो आपला लाईव्हमध्ये झालेला आहे, म्हणजे मी लाईव्ह तुम्हाला दाखवलेला आहे, त्याचीच मी रिकॉर्डिंग करत, स्क्रीन रिकॉर्डिंग करत तुम्हाला आज इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे की डिझायनर ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीने करू शकणार। ठीक आहे, तर आता पुढचा व्हिडिओ आपला लाईव्हचा असणार आहे, तो तुम्ही कंटिन्यू बघा। तर आपण हे ब्लाऊज बघणार आता, जसं की मी तुम्हाला गळा दाखवला ना की 7 इंच गळ्याची आतील रुंदी आहे, डबलमध्ये 3.5 इंच येणार आहे। मग मी तर हे बॅक पार्टची कटिंग करून घेतलेली आहे, बघू शकता। याचे जे शोल्डर मी घेतलेला आहे ना, हे बरोबर मी 6 इंचाचा घेतलेला आहे। आपला यामध्ये देखील अजून कमी होणार आहे। ठीक आहे ना, हा जे शोल्डरचा पार्ट आहे तो अजून मी कमी करणार आहे। जेव्हा आपलं हे जे बॅक पार्ट आहे ते स्टिचिंग होईल, तेव्हा आपण वर देखील शोल्डर व्यवस्थित बघणार आहे। ओके, मग मी इथं 6चं शोल्डर घेतलेला आहे आणि जो काही मुंडा आहे, मुंडा खोली देखील मी 6ची घेतलेली आहे आणि इथं आपण घेतलेला आहे बरोबर छातीचा 4था भाग प्लस 2 इंच। तर हे जे ब्लाऊज आहे ते 34 मापाचं आहे, दिसेल तुम्हाला व्यवस्थित। इथं फ्रंट पार्टमध्ये आणि बॅक पार्टमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस करा की म्हणजे आपण इथं गड्याची मार्किंग किंवा कटिंग केलेली नाहीये। ठीक आहे ना, मागच्या तसंच पुढचा दोन्ही गडे आपले आपण कट केलेलेच नाहीयेत, कारण डिझाईनचे गडे आपल्या कापडवरती आलेले आहेत।
मग ते गळे आपण कसे ॲडजस्ट करणार हे आपण बघणार आहे केलेले आहे. आणि इथं आता गळा रुंदी आपण परत पुन्हा चेक करणार आहे. हा जो डिझायनर पार्ट आहे ना, ह्या डिझाईनवाल्या पार्टपासून आपण मोजून बघणार की आपल्या इकडे गळा रुंदी किती सुटते. तर इकडे बघा बरोबर 3.5 इंच आपलं सुटत आहे. आणि आपला जो डीप आता हा डीपमध्ये नेक येणार आहे. आणि एवढाचा एवढा जर का आपण गळा शिवून घेतला कस्टमरसाठी, आणि आता हे माप आहे 34चं, मग 34 मापानुसार त्यांची जी बॅग आहे ती छोटीच असणार आहे, जास्त अशी पसरट पण असणार नाही. पण हा जो आहे तो एकदम बॅकलेस त्यांना गळा होईल जर का आपण असंच शिवून घेतला तर. आणि त्यांना एवढे जास्तीचे मोठे गळे नको आहे, म्हणून मग आपण कसं कव्हर करणार इथं तेच आपण इथं बघणार आहे. अजून याहून जर का तुमच्याकडे कमी माप असेल, सेम हीच डिझाईन आहे, असंच ब्लाऊज आलेला आहे पुन्हा दुसऱ्या कस्टमरचा, आणि त्यांचं माप आहे 32चं किंवा 30चं, मग तेव्हा तुम्ही कसं घेणार. तर तेव्हा तुम्ही ही वाली ट्रिक यूज करा जी की मी तुम्हाला इथं आता दाखवते. तर बघा डिझाईनला डिझाईन मॅच केलेली आहे. खालची डिझाईन आणि वरची डिझाईन, ह्या दोन्ही डिझाईन एकावर एक मी व्यवस्थित लावलेल्या आहेत. बरोबर बोटाने चेक करत चालायचं की खालची डिझाईन या खालीच आलेली आहे का, इकडे तिकडे क्रॉस व्हायला नको, याची काळजी तुम्ही स्वतः घ्या जशी मी इथं घेते. आता हा डिझाईनचा जो पार्ट आहे ना, इथून मी टेप लावते आणि इथं मी बरोबर पॉईंट लावते 2.5 इंचावर. बघा 2.5 इंचावर मी पॉईंट लावते. तर माझा इकडे हा फोल्डेड जो कापड आहे तो बरोबर 1 इंचाच्या वर म्हणजे 1.25 इंचपर्यंत कापड माझ्या इथं शिल्लक राहतोय. ठीक आहे, 1.25 इंच आपल्या इथं कापड शिल्लक राहतोय ना. मग आपला हा जो पॉईंट आहे तो 1.25 वरती इथं लावलेला आहे बंद घडी करून. आता आपण असं मोजूया. आणि इथं देखील आपल्याला 1.25 वरती पॉईंट लावायचा आहे. ओके, अशा पद्धतीने. आता ही 1.25चे जे पॉईंट आहेत ना, हे दोन्ही पॉईंट आपण असे मॅच करणार. त्यानंतर आपण इथं लेंथ चेक करणार की डिझाईनचा वर्क किती आहे आलेला आणि आपल्याला तयार किती घ्यायचा आहे. जसं आपल्या ह्या कस्टमरचे तयार ब्लाऊज असणार आहे 14 इंचाचा, मग मी 14.5चा तयार असणार आहे. मी 15.5 घेतलेला आहे. हा जो काही वर्क आहे तो बरोबर पूर्ण वर्क 14.5मध्ये येतोय. तर मग मी 15.5 घेईल. तर अर्धा इंच खाली प्लेनवाला पार्ट घेणार आहे जो की माझ्या स्टिचिंगमध्ये जाईल, आणि अर्धा इंच वर प्लेनवाला पार्ट येणार आहे जो आपल्या शोल्डरच्या मार्जिनमध्ये जाणार आहे. म्हणजे खाली वर प्लेनवाला पार्ट आपलं स्टिचिंगमध्ये जाईल. ठीक आहे, तर आपलं हे बरोबर इथं 15.5 वरती असा आपला पॉईंट इथं आपण लावूया. परफेक्ट. आता ही एवढी मार्किंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण हे जे काही अस्तरवालं बॅक पार्ट मी कट केलेलं आहे ना, हे आपण इथून ठेवणार आहे. म्हणजेच हा जो ही जी मार्किंग मी केलेली आहे 1.25 इंचवाली मार्किंग त्या बाजूला, तिथून मी हा जो पार्ट आहे तो असा ठेवून घेते आणि कटिंग करून घेते. बघा हा जो वेस्टेज पार्ट आहे तो आपला एवढा निघालेला आहे. म्हणजे गळा आपण किती कमी केलेला आहे, बरोबर इथं 2.5 इंच रुंदीला आपण गळ्याची रुंदी कमी केलेली आहे. जी रुंदी आपण चेक केली ना सुरुवातीला मी तुम्हाला दाखवला की गळ्याची ब्रॉडनेस बघा की किती आहे असं, आणि आता आपण हा एवढा कापड कमी केलेला आहे म्हणजे अशी आपली ती रुंदी इथं कव्हर झालेली आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करू शकणार. आणि त्यातल्या त्यात आता आपल्याला म्हणजे माझे हे जे कस्टमर आहे यांना फ्रंटला हुक द्यायचे आहेत. आता बघणार तुम्ही तर आपल्या बॅकचे 2 पार्ट झालेले आहेत. ठीक आहे ना, काही हरकत नाही. तर आपल्याला घाबरण्यासारखं काहीच नाही. हे 2 पार्ट झाले तरी काही हरकत नाही, कारण आपण इथं लूक देणार आहे त्याला बरोबर बॅक हुकचा लूक आपण इथं देणार आहे. म्हणजे बॅक तर बंद असणार आहे पण बघणाऱ्यांना असं वाटेल की बॅकला हुक आहेत अशा प्रकारे. ठीक आहे ना, तर आपण हा जो पार्ट आहे हा देखील आपण इथं कामात घेऊ शकतो. हा जो काही आहे ना हा गळा आता एकदम परफेक्ट असा तयार होणार आहे. म्हणजे त्याची ब्रॉडनेस आता आपण अशी कमी केलेली आहे आलेलं. तर यावर नीट निरीक्षण करून जर बघितलं आपण तर हा जो काही खाली कटवर्कची डिझाईन आहे ना यामध्ये त्यांनी टक्स जो असतो ना बॅकच्या टक्स त्याची मार्किंग केलेली नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही टक्स यावर घेणार का अस्तरवरती घेणार
आणि टक्स घ्यायचा का नाही घ्यायचा असा जर का प्रश्न येत असेल तर टक्स घ्यायचा खूप गरजेचा आहे, कारण आपण जोपर्यंत टक्स घेणार नाही ना बॅक पार्टला तोपर्यंत आपलं ब्लाऊज बॅकला फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही, कारण आपली बॅक अशी असते क्रॉस, ठीक आहे ना. मग बॅकला टक्स घ्यायचाच आहे. मग तो कसा घ्यायचा, तर त्यासाठी आता आपण काय करणार, हे जे आहे ना डिझाईनची पार्ट आपण बाजूला करणार आणि फक्त इथं आपण घेणार आहेत अस्तरवाला पार्ट आपण इथं घेणार आहेत. ओके, अस्तरवाल्या पार्टला आपण बरोबर अशी घडी घालणार, म्हणजे असं फोल्ड करायचं आहे की 4 इंच कापड इकडे ह्या दिशेला जाईल आणि हा देखील कापड असा फोल्ड होईल अशा पद्धतीने. गळा बराच असा डीप आहे, तर मग मी टक्स बघा तुम्ही मोजून मापून घेऊ शकता, जसे मी तुम्हाला टक्स घ्यायला सांगते ना त्याप्रमाणे. बॅक पार्ट आहे ना आपण एकावर एक ठेवणार, हे अस्तर दोन्ही अस्तर एकावर एक मॅच करायचं आहे. आणि टक्स घेतल्यानंतर अस्तरचे टोक बघू शकता तुम्ही असे खाली गेलेले आहेत, मग यांना आपल्याला सारखं करायचं आहे. बघा इथं असा पॉईंट तयार झालेला आहे टक्सच्या जागेवर आणि खाली आजूबाजूला कापड आपला गेलेला आहे. मग हा आपल्याला असा नॉर्मल सरळ करायचा असतो. कमरपट्टी लावण्याच्या आधी आपल्याला सरळ करायचं आहे, पण आपला डिझायनर पार्ट असल्यामुळे आपण इथं कमरपट्टी न लावता डायरेक्टली मी फोल्ड करून घेणार आहे. तर आपला हा पार्ट झाला असा सरळ एकदम परफेक्ट. आता आपल्याला हा वाला पार्ट असा ठेवायचा आहे अशा. टक्स वरच्या बाजूने दिसतोय, म्हणजे आपण आता त्यावर टिप टाकणार आणि फोल्ड करून घेणार, तर तो टक्स आतमध्ये फोल्ड झालेला असेल आपला. आता आपण हा जो इथं बघा सेंटरला कट लावलेला आहे ना, तर हे अस्तर एकदम परफेक्ट असं मॅच करायचं आहे आपल्याला आणि असं इथून आपल्याला टिप टाकायला घ्यायचं आहे. बरोबर कटवरच्या खाली आपली टिप यायला हवी, याची तुम्ही स्वतः काळजी घ्या. आता इथं बघा मला अस्तरमधूनच जी डिझाईन आहे ना खालची गळ्याची ती मला दिसते व्यवस्थित, तर मग मी अशाच पद्धतीने टिप टाकते. तुम्हाला जर का दिसत नसेल, अस्तर थोडा जाड असेल किंवा डार्क कलर असेल तर तुम्ही उलट बाजूने टिप टाकायला घेऊ शकता. बरोबर डिझाईनला लावून आपल्याला टिप टाकायची असते. बघा एकदम परफेक्ट अशी मी गळ्याच्या आकाराने टिप टाकून घेतलेली आहे. आता यावर टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला लगेचच कट करायचं नसतं, आधी आपण ह्या पार्टवरती टिप टाकायला घेणार. रेखा ताईची कमेंट आहे की मेन ब्लाउजला टक्स घ्यायचा नाही का, तर नाही घ्यायचा, कारण बघा इथं टक्सची त्यांनी मार्किंग दिलेलीच नाहीये. ही जी काही डिझाईन होती ना कट वर्कमध्ये, तर ती पूर्ण अखंड त्यांनी डिझाईन दिलेली होती. आणि मग इथं जर का आपण टक्स घ्यायला गेले तर ही जी डिझाईनची मग अशी क्रॉस होते जेव्हा आपण इथं टक्स घेतो. आणि मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, अस्तरवर टक्स घ्यायचा असतो, जसं की मी इथं घेतलेला आहे. आणि राऊंड शेपवरती आपल्याला कट लावायचे आहे. ओके, राऊंड शेपवर कट लावत आपण आता हा जो काही पार्ट आहे तो असा फोल्ड करून घेणार आहे. ओके, आता आपला हा पार्ट जो आहे तो फोल्ड झाल्यानंतर तुम्ही बघणार की ही जी काही डिझाईन आहे ती एकदम प्रॉपर अशी आपली आलेली आहे. तर असं फिनिशिंगमध्ये काम तुम्ही देखील करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वच गोष्टींचं नीट निरीक्षण करायचं आहे. त्याला गेले तर हा जो बॅक पार्ट आहे इथं आपली जी पट्टी आपण लावून घेणार, जर समजा आपण बॅकला हुक किंवा आय करतोय ना, तर आपली ही वाली पट्टी हुक पट्टी होणार आहे, म्हणजे याला आपण वरून पट्टी लावणार आणि आतमध्ये फोल्ड करणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि ही वाली पट्टी आपली आय पट्टी असणार आहे. आता ही जी काही पट्टी आहे ना ही पूर्णपणे आपण आतमध्ये अशी टाकणार आहे. ठीक, अशा पद्धतीने. एकदम परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये मी
हुक पट्टी अशी लावून घेतलेली आहे. तुम्ही बघा कस्टमरच्या चॉईसनुसार बॅकला हुक देखील घेऊ शकता, पण माझ्या ह्या कस्टमरला मात्र बॅकला हुक नको आहे, म्हणून मी जी पट्टी आहे ती परफेक्ट अशी तयार करणार आहे. जसं आपण आय हुकसाठी बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने, फक्त यावर आपण एक स्टिच टाकून याला कायमची बंद करणार आहे. म्हणजे बॅक साईडने हा ब्लाऊज ओपन असणार नाही. ही पट्टी आपली वाढीव पट्टी मी तयार केलेली आहे बघा एक्स्ट्राची. आणि तुम्हाला जसं म्हटलं डिझायनर पार्ट मी इथं घेणार आहे, तर तो मी इथं वापर केलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण काय करणार, हा जो पार्ट आहे हा यावर असा ठेवणार आणि व्यवस्थित यावर एक टीप अशी टाकून द्या. बघा एकदम सुरुवातीला मी तुम्हाला गळा दाखवला किती ब्रॉड होता, आणि आता तुम्ही तयार झाल्यानंतर बघू शकता. आणि विशेष म्हणजे याचा जो वर्क होता तो जसं ते तसा आहे, कुठेच गेलेला नाही आहे. गळ्याचा जो राऊंड शेप आहे तो देखील एकदम परफेक्ट असा तयार झाला. एवढाचा पण आपला हा पार्ट कमी जास्त झालेला नाही आहे किंवा कटिंगमध्ये हा गेलेला नाही. एकदम छान असं ब्लाऊज आपलं ते शिवून तयार झालेलं आहे, बघू शकता. पुढचा देखील गळा एकदम मस्त असा डिझाईनचा जो होता ना तो जसा आहे तसाच आपल्या इथं आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मागचा जो आहे तर एकच नंबर आलेला आहे आपल्या बॅकने. डिझाईन एकदम म्हणजे बॅक साईडनेच एकदम छान असं आपल्या ब्लाऊजला लुक इथं मिळालेला आहे. कमेंट बघते मी आता तुमच्या काय काय कमेंट आहेत. तर अन्नपूर्णाताई म्हणते फिटिंग तर पाहायची आहे, पण कमेंट सुद्धा बघा असं. ठीक आहे, मी आता फटाफट मोजून 5 मिनिटात कमेंट घेते, कारण आपल्याला लाईव्हला बरोबर 1.5 तास झालेला आहे. आणि ह्या 1.5 तासात मी तुम्हाला हा संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेला आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या ह्या लाईव्हमध्ये मिळालेली आहे. आजचा हा लाईव्ह तुम्ही पूर्ण एंडिंगपर्यंत जर का माझं बघितला असेल तर तुमचे खरंच खूप खूप असे धन्यवाद. आणि